मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो हम जैसा हुआ हो। खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा। खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। खट सा राजा होगा या कोई प्यारी सी सयानी रानी होगी। तोहफा नायाब सा कोई रब से मिलेगा, प्यार की निशानी होगी। कुछ तुझसा कुछ मुझसा वो होगा, होगा ना तेरे दिल की मेरे दिल की वो धड़कन होगा। दिन शुरू होगा उसकी हंसी से, रातें वो जगाएगा। दिल की धड़कन होगा वो सबकी, सारा घर लोरियां गाएगा। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो हम जैसा हुआ हो। कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा। खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। नन्ही सी नाजुक सी कदमों की आई आहट है, मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है। मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो। नावाची कुण्या राजाची तू गराणी ग आली ढुंकत नार लचकत, आली ढुंकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी। आली ढुंकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी। कहत नार लचक लचक लचकत, आली कहत नार लचकत मान मुरडत हिरगराणी।
गोष्टी चालू असतात, पण 7व्या महिन्यापर्यंत ते कमी होतात आणि गर्भवती स्त्री आता थोडंसं एन्जॉय करू शकते हे दिवस, तिची ही जर्नी एन्जॉय करू शकते. म्हणून 7व्या महिन्यात आपण डोहाळे जेवणाचा हा कार्यक्रम करतो. आपण इथे पण बघतोय की रुखवतात इतकं छान छान काय काय मांडलंय, लहान मुलांच्या चॉकलेट्स पासून ते मोठे चिप्स असू दे, काही असू दे, तर हे सगळं म्हणजे आपण डोहाळे तिथे पुरवतोय असं म्हणायला हरकत नाही. तर स्त्री ही एक कळीच जणू, तिच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचा एक नवीन जन्म होत असतो व ही कळी उमलून एक नवीन फुलामध्ये रूपांतर तिचं होत असतं. तर आपण असंच भारतीचा फ्लॅशबॅक बघणार आहोत, ती जन्मापासून ते आत्ताच्या या घडीपर्यंत, आजच्या प्रेझेंट डे पर्यंत. तर तिचा प्रवास बघणार आहोत, तिचा जन्म, तिचं बालपण, तिचं कॉलेज लाईफ, तिचं लग्न आणि आजच्या दिवसापर्यंत ही गुड पर्यंत आपला तिचा प्रवास. तर बघूयात आपण तिचा पहिला टप्पा म्हणजे पोहरे परिवारामध्ये तिचा झालेला जन्म आणि लक्ष्मी आलेली. तर आपण पहिला हा प्रवास तिचा. अरे वा, किती गोड आहे ही परी. या भारती जोरदार टाळ्या होत जाऊ दे. भारतीचा जन्मच प्रवास आम्हाला सांगा, आम्ही तर दाखवणारच आहोत, पण तुमच्याकडनं थोडं दोन वाक्य. लहानपणापासून अशी साधी साधी एकदम सिंपल नाही केला तुम्ही आणि अशी छान साधी आणि भव्य आहे. खूप छान झालं काकू, थँक्यू सो मच. तर आपण बघितलं आईने एवढं छान लागली कर ढगाला उन्हाची केवढी सर. लागली कर ढगाला उन्हाची कालावर थोडी न थोडी लागली
जास्वंदाच्या फुलांनी भरलाय मळा, जास्वंदाच्या फुलांनी भरलाय मळा, गुलाबाच्या फुलांनी उमगली शेती, भारतीतून शोधायचं आहे काय निघणार, पेढा की बरणी.
तिच्या लग्नानंतरचा. आणि आपण आता बघतोय चाहूल आहे नवीन युवलाच्या पावलांची. तर आज आपण आता फ्लॅशबॅक मधून बाहेर येत आहोत. आपण हा जो पूर्ण प्रवास दाखला तो फ्लॅशबॅक मध्ये होता आणि आता आपण आज या दिवसामध्ये आलो आहोत. तर आता आपण छान तिचे या दिवसाचे डोहाळे पुरवूयात आणि छान हा तिचा कार्यक्रम अजून स्पेशल करूयात. तर एक स्पेशल परफॉर्मन्स तुझ्यासाठी भारती, तर मी विनंती करेल प्लीज मध्ये यायचं आहे आणि हा स्पेशल परफॉर्मन्स आहे तुझ्यासाठी आमच्याकडून. चंपा चमेली काय मोगरा गुलाब तुम्ही फुला
माझ्या समोर आहे का पुढे येत नाही हा तेच ना तोच बडबड करायला कोणाला जास्त आवडतं अरे वा लगेच हात वर आलेला आहे आणि बाबा हे आहे उत्तर ऑडियन्स बरोबर आहे ते कारण बरेच कपल्स मध्ये बायका बडबड करत असतात आणि नवरे ऐकून घेत असतात इथे उलट आहे आय कॅन से की भारती खूप लकी आहे की इतका छान एक्सप्रेसिव्ह नवरा तिला मिळाला आहे ऐकून पण घेताना दोन्ही अशी 2 in 1 खूप छान मस्त सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुमचं लग्न ठरल्यापासून ते आतापर्यंत आताच्या या प्रवासापर्यंत कोणी जास्त एकमेकांना सरप्राईजेस किंवा गिफ्ट दिले आहेत म्हणजे कोण जास्त एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो कायम दोघं अरे वा खूप छान एकदा जवळ काय आहे खूप स्वीट आहे तर मला दोघांना विचारायला आवडेल की दोघांनी एक मेमरी किंवा एक बेस्ट गिफ्ट सांगायचं आहे जे एकमेकांनी दिलं आहे एकमेकांना वाटतं ज्याचा हा प्रोग्राम आहे ते बेस्ट गिफ्ट आहे स्पेशल मेमरी सांगायची आठवत नाही एखादा गिफ्ट ट्रिप तर आम्ही भरपूर केलेले आहे आता आम्ही फक्त वाट बघतोय की आमची नेक्स्ट ट्रिप आम्ही केव्हा प्लॅन करू मी एक इंटरनॅशनल ट्रिपला घेऊन गेलेलो ती मला वाटते आमची बेस्ट मेमरी होती मला असं वाटतं इथे पण एक थोडीशी युनिकनेस आहे कारण बरेच वेळेला नवरा बायकोला गिफ्ट देत असतो असं आम्ही खूपदा ऐकतो पण इथे दोन्हीकडनं आहे दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या खूप मस्त सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बरेचदा असं मला असं वाटतं हा राग ओके आहे असे प्रसंग खूप कमी येतात येस खूप कमीच आले पाहिजे खूप मस्त सो आता तुमचं प्रमोशन होणार आहे आणि आई बाबा होणार आहात तर नक्कीच त्यांनी छान प्लॅनिंग केलं असणार आहे की बाळ आल्यावर हे करूयात ते करूयात तर पहिलं आता सुरुवात कशी असते की 2 महिने खूप कठीण जातात आपल्याला आपण जेवढे पण मेमरीज किंवा आपण इमॅजिनेशन केले असतात ते पूर्ण फेल जातात आणि आपल्याला बाळाकडेच लक्ष द्यावं लागतं कारण मी आत्ताच एक्सपिरियन्स आहे म्हणून हे पण बोलू शकते सो मला असं विचारायचं आहे की पहिलं जेव्हा बाळ जन्मल्यावर एखादं न आवडतं काम असतं जे आईला आणि आता आजकाल बाबाला सुद्धा करावं लागतं असं कुठलं काम आहे हे मी पहिलं ऑडियन्सला विचारू इच्छिते डायपर चेंज मला असं वाटतं बरेच जेंट्सनीच उत्तरं दिली आहेत तर ही जी ड्युटी आहे डायपर चेंजची ही दोघांपैकी कोण जास्त घेणार आहे दोघं पण येस ओके वा खूप छान मला असं वाटतं आई तर करतेच पण आजकाल बाबा सुद्धा करतायत एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या प्लीज येस सो बाबा आजकाल आपण असं म्हणू शकतो की हाऊसवाईफ असू दे जॉब करणारे असू दे तर नवरे नक्कीच आपल्या वाईफला सपोर्ट करतात या जनरेशन मध्ये ही जनरेशन थोडी वेगळी आहे आणि नक्कीच वेगळं सुद्धा सपोर्ट करतील आणि
आहे. तर खूप छान आणि वैभवचा असा सपोर्ट अपेक्षित असणार आहे पुढे. डायपर चेंज नाही तर भरपूर गोष्टी आहेत, नाईट्स जागावे लागतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन की आता आपण दोन्ही आजी आजोबांना भेटलो आणि खूप छान वाटलं. चौघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि थोडेसे डोळे सुद्धा पाणवले मला असं वाटतंय. तर मी विचारू इच्छिते की असं कुठला गुड हॅबिट आहे किंवा कुठला संस्कार आहे जे त्यांच्याकडनं तुमच्यात आले दोघांमध्ये आणि तुम्हाला असं वाटतं हे मी माझ्या आई वडिलांकडून शिकलो किंवा शिकले आणि हे मी माझ्या बाळाला शिकवणारच आहे. असं एक संस्कार किंवा गुड हॅबिट. असं पण बरेचदा होतं की हे मी माझ्या आईने मला शिकवत राहिलं, मी तर नाही शिकलो पण हे मी माझ्या बाळाला शिकवतो, असं सुद्धा बरेचदा होतं. तर एक संस्कार किंवा गुड हॅबिट. मोस्टली केअरिंग. माझी आई खूप केअरिंग आहे. फर्स्ट इज लाईक खूप शांत आहे माझी मम्मी, बरोबरच माझं पण आहे की लवकरच चिडचिड वगैरे असं काही नाही. खूप छान. सो संयम, शांतता आणि केअरिंग हे सगळे खूप छान. मला असं वाटतं बाळ एकदम शांत गोंडस होणार आहे या सगळ्या स्वभावांमुळे. खूप मस्त. एकदा आजी आजोबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात कारण त्यांच्यामुळे हे शिकलेत आणि हे पुढे बाळाला शिकवणार आहेत या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन, जसं मगाशी आपला विषय झाला तसं एक दोघांनी पण अशी कुठली हॉबी आहे जी बाळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कंटिन्यू करणार आहे आणि ते सोडणार नाही. बाळाला घेऊन तुम्ही आपण म्हणतो की मी टाइम हरवतो बाळ आल्यावर, पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही हरवू देणार नाही आणि ती कंटिन्यू करणार आहे? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग. मला असं वाटतं ना आजी आजोबांकडे ड्युटी जरा कमी असणार आहे, तिघं फिरायलाच जातील. मला असं वाटतं आता 2-3 महिने जसं आपण म्हणतो की बाळाला बाहेर नाही काढायचं घराच्या, पण एकदा बाळ बाहेर निघालं की हे सुटणार आहे ट्रिपला. खूप मस्त. आता शेवटचा प्रश्न की बऱ्याच वेळेला आता आपल्या या जनरेशन मध्ये खूप सारे बॅड हॅबिट्स लवकर अट्रॅक्ट होतात, जसे जंक फूड आहे, स्क्रीन टाइम्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींपासून वाचवायला कोणत्या तरी एक पेरेंटला स्ट्रिक्ट राहावं लागतं. तर दोघांपैकी कोण स्ट्रिक्ट राहणार आहे? लाड तर दोघेही करणार आहे पण स्ट्रिक्ट कोण असणार आहे असं मला विचारायचंय. येस, कारण आपण आत्ताच ऐकलं की ती शांत आहे तर मला वाटत नाही ती ओरडू शकेल मुलांना. सो वैभवला स्ट्रिक्टनेस घ्यावा लागेल आणि बाबांचा एक शब्द मुलांना शांत करतो हे नक्कीच आहे. खूप छान. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या. छान प्रिपेअर्ड आहेत दोघांनी, मस्त छान त्यांनी एन्जॉय करणार आहे ती पूर्ण जर्नी. तर आपण आता त्यांचं मी टाइम हरवणार आहे थोड्या 2-3 महिन्यामध्ये, तर आपण थोडंसं त्यांना एक मी टाइम देऊयात आणि दोघांचा एक छान कपल डान्स होऊन जाऊ दे. ओके.
3, 2, 1, लेट्स गो. किती छान ऐकलंय वैभवी भारतीचं इकडे पण. तिने ज्या पंखावर बोट ठेवलं वा खूप छान, खूप सुंदर. कृष्णा असं जन्मला येणार असं पण प्रेडिक्ट आपण जस्ट एक येस खूप छान. राधावरती छान. मुलगा हवा असं वाटत असेल तर मुलांची नावं. 1, लेट्स गो. वैभवच्या हातात काजू कटली झाली आहे. खूप छान. परत एकदा उत्पन्न घ्यायचं वैभव. घास भरताना पद्धत असते उत्पन्न घेण्याची. ओके, नेक्स्ट चान्स. लेट्स गो. पेढा. ओके, येस. सो बर्फी पेढा. आता नेक्स्ट काय येतं बघूयात. सो मूर्ती आहे कृष्णाची. खूप छान. सो आपण बघू शकतो 2 कृष्ण 3 मुलाचं प्रोडक्शन आहे. आणि सुद्धा एक छोटासा काही प्रॉब्लेम नाही. ओके, या पास करायचं आहे. तुम्ही आपल्या पार्टनरच्या वेळात घालायचं आहे. कोणाला एकदा पास थोडं मागं मागं सारखं त्या साईडला प्लीज. तिकडं सारखं येतच नाही. ओके, म्युझिक स्टॉप झाली आहे आणि ज्यांच्याकडे हार आहे ते आउट आहेत. तर हार साईडला. जे आउट झाले आहेत प्लीज हात पासन करा आणि तुम्ही दोघांनी मध्ये यायचं आहे. हात घेऊन टाका. हात घालून घ्यायचा, घालून घ्या. इच्छा पूर्ण करून घ्या. ओके, खूप छान. आता नाही नाही ओके ओके आहे. खरं एवढं छान प्रेमाने घेतलंय त्यांनी. एकदा जोरदार टाळ्या. कॉमन उत्पन्न असलं तरी प्रेम नाही होतं. तुम्ही वापरून सुभाष श्रावणीचं नाव होते. सगळ्यांचं मान राखतो. फास्ट आउट व्हायचं नसेल तर फास्ट करायचं आहे. काका इकडे येऊन थांबायचं जागेवर. करत इथे येऊन तर आम्हाला माहितीच आहे. 2 वाक्य त्यांच्याबद्दल छान बोलायचे आहेत आणि मग प्रपोज करायचं. ओके, खाली नील डाऊन करून. वन ऑफ द बेस्ट पर्सन जी माझ्या लाईफ मध्ये आली आणि आय एम हॅपी विथ हर. ओके, सो एकमेकांचा असा स्पेशल डायलॉग आम्हाला सांगायचा आहे, बोलून दाखवायचा आहे. अगदी यांचा चहा ठेवलं एवढा सुद्धा एक डायलॉग आम्हाला चालेल. ओके, सो एक छान यांचा स्पेशल डायलॉग तुम्ही सांगायचा आहे आणि यांचा
स्पेशल डायलॉग तुम्ही आम्हाला सांगायचं त्यांच्या टर्न मध्ये त्यांची ऍक्टिंग करू ना. रागवल्यानंतर चूप बसायची. यांना खूप छान आवडतो. तुम्ही यांना म्हणाले का की छान दिसतेस म्हणाले तर की आपण टेस्ट करूया. ओके म्हणाले असतील तर नक्कीच त्यांच्याकडे तुमचं लक्ष गेलं असेल. तर आज यांनी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? कॉम्बिनेशन ब्लाउज आणि साडी येलो ग्रीन ब्लाउज जोरदार टाळ्या. खरंच खूप मस्त ओळखले. नेक्स्ट क्वेश्चन, आता किती बांगड्या घातल्या आहेत? मागे जाऊन मी प्राऊड करताय पण हरकत नाही. बरोबर उत्तर आहे. गळ्यात मंगळसूत्र पकडून किती नेकलेस आहे? मंगळसूत्र पकडून 1. ओके बरोबर आहे. म्हणजे 2 आहेत. बरं खूप छान. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्याकडे बघून मला छान दिसते आणि एवढं छान त्यांनी तुम्हाला खरंच बघितलंय त्यासाठी त्यांना तुम्ही थँक्यू म्हणलं पाहिजे. एकदा म्हणा माईकवर छान दिसते. खूप छान त्यांनी ऍड केलं. थँक्यू. येस मध्ये यायचंय. आता हार माझ्याकडे देऊन टाका प्लीज. ओके बघा. क्या खूब लगती हो.
मातेचा जन्म